शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण डाळिंब असेल, सीताफळ असेल, पेरू असेल, त्याचबरोबर संत्री असेल, असे विविध सारे आपण व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवरून तुम्ही पाहिलेले आहेत. तर आज या ठिकाणी आपण थोडासा वेगळा विषय म्हणजे व्हेजिटेबलमध्ये आपलं काम थोडंसं सुरू बऱ्यापैकी झालेलं आहे, पण आपण व्हिडिओ त्यांचे काही घेतले नव्हते. तर आज या ठिकाणी समग्र तुम्हाला हा जो काही कांद्याचा प्लॉट या ठिकाणी दिसतोय, अतिशय छान असा प्लॉट या ठिकाणी हा बसलेला आहे. आणि ज्या शेतकऱ्याचं आहे त्यांचं सर्व नावगाव आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी एकदम लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. पाणी भरायचं त्यांचं काम ऑलरेडी चालू आहे आणि अतिशय छान मांड या ठिकाणी कांद्याची झालेली आहे. म्हणजे रासायनिक शेती करत असताना या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय शेतीमधून सुद्धा चांगलं उत्पादन कसं मिळू शकतं याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी या आदर्श शेतकऱ्याचं आहे. तर मी तुम्हाला विनंती करतो की महाराष्ट्रभरातून आपला हा व्हिडिओ शेतकरी पाहत आहे, तर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता शेतकऱ्यांना सांगा. गोरक्षनाथ विनायक रहाणे, राहणार बादरपूर, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. मी म्हणजे याच्यामध्ये एक कांदे लावून माझ्यावाले 2.5 महिन्याचे कांदे झालेले. तर कांद्याला मी पिकअप 90 आणि सिलफास्ट वापरलं आणि याचे माझे 2 स्प्रे झालेले. 2 स्प्रे झाले, पण आज 2.5 महिन्यामध्ये कांदा तुम्ही पाहू शकतात एकदम म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे याची जबरदस्त मांड झालेली. अजून काही इकडे वरम्याचा कांदा आहे मध्ये. हा जर पाहिलं आपण तर याची जी मुळी आहे ती मुळी पण एकदम स्ट्रॉंग आहे. कांदा स्ट्रॉंग आहे. अजून कांदा हा बनणार आहे. मला वाटतं रोपाला पण आपण ट्रीटमेंट केली. रोपाला आपण इथे मारलं होतं पिकअप 90 आणि सिलफास्ट आणि ते मारलं होतं. चित्तामध्ये अनेक लोकांचे रोप गेले, खराब झाले होते. आणि मग मोर माझी यांची महाराज म्हणजे साईनाथ रहाणेंची माझी गाठ झाली. त्यांनी मला म्हणजे तीन सांगितलं की बाबा आपण याला स्टेटमेंट करू. तर ते रोप इतकं सुंदर का त्याला काही मापच नाही. 3 शेर मी बी टाकलेलं होतं. 3 शेर बी टाकलेलं होतं. 3 शेर बियामध्ये माझेवाले 2 एकर कांदे कम्प्लीट लागले. इतरांचे रोप त्यावेळेस गेले, सगळ्यांचे रोप ते गेले होते. म्हणजे त्यावेळेस आपली एक फवारणी खूप मोलाची ठरली. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला तेच सांगतोय की तुमचं जेव्हा कांद्याचं रोप पावसाळ्यामध्ये मरण्याचं प्रमाण वाढतं, त्या पिरियडला पिकअप फवारणी ग्रेड आणि सिल्फास सारखी फवारणी जर केली, त्याला जोडी AR गोल्डन जर घेतलं तर अतिशय उत्तम रिझल्ट आहे. आणि राहिला विषय खर्चाचा, तर आपण जी काही केमिकलचे खतं वापरतो खर्च त्याला येतो भरपूर खर्च येतो. त्याला सगळ्यात जास्त त्याला खर्च येतो. याला खर्च कमी आहे तसा. खर्च पण कमी आहे आणि रिझल्ट सुद्धा अतिउत्तम आहे. एकच नंबर. मागील वर्षी काही तुम्ही आमचं काही तंत्रज्ञान वापरलंच नाही. गेल्या वर्षी काहीच नव्हतं. यंदाच म्हणजे रोपापासून स्टेटमेंट येतं म्हणजे कांद्यापर्यंत. तर अतिशय छान ॲव्हरेज आहे. आणि मला त्यांना अजून एक विचारायचं आहे की तुम्ही लाल कांदे पण केले होते. लाल कांदे लावले. त्या टायमाला बी म्हणजे आधी आपले ते रोपाच्या टायमाला स्टेटमेंट केली नव्हती. पण ज्यावेळेस आपण या गावरंग कांद्याच्या रोपाला स्टेटमेंट केली त्या टायमाला लाल कांदे लावलेले होते. त्या कांद्याला तेच म्हणजे रोपाला जे औषध मारलं तेच मी कांद्याला मारलं. पिकअप फवारणी ग्रेड, सिल्फास्ट, 52-34 यासारख्या फवारणी केल्या. तर त्याच्यातून मी माझं ते रोप पायलीचं रोप होतं ते गेलं होतं. पण परंतु त्याच्यातून फक्त त्या लाल कांद्याचे 16 गुंठे कांदे लागलेले होते. फक्त 16 गुंठे खाली 16 गुंठे कांदे लागले. 16 गुंठ्यामध्ये आपल्याला किती कांद्याचं उत्पादन? मला 39 क्विंटल कांदे मी ओपले मार्केटला. त्याच्यातून 2 गोण्या कांदे मी आता डोंगळे लावलेले. त्याच्यातून म्हणजे 40 क्विंटल कांदे माझेवाले 16 गुंठ्यामध्ये निघले. तर त्याचं जर ॲव्हरेज पाहिलं शेतकरी मित्रांनो, जर 16 गुंठ्यात 40 क्विंटल कांदे, तर याचं ॲव्हरेज अबव 100 क्विंटलच्या पुढे गेलेलं आहे. आणि लाल कांद्याचा इतिहास पाहता, पाऊसमान पाहता बऱ्याचदा असं होतं की 60 ते 70 क्विंटल पर्यंत जनरल लोक जातात. बरोबर. पण आपण ट्रीटमेंट केल्यामुळं कमीत कमी 30 क्विंटल कांदा या ठिकाणी वाढलेला आहे. आणि त्याचा परिणाम भाव किती भेटला तुम्हाला त्यावेळेस मला 2000 रुपयाचा बाजार मिळाला. म्हणजे उच्च मार्केटमध्ये पूर्णपणे 1 नंबर कांदा वापरला. 1 नंबर म्हणजे मार्केट पडेल असताना बी 1 नंबर. 1 नंबर जाण्याचं कारण काय? कलर चांगला होता, साईज चांगली होती. कलर चांगला आला, साईज चांगली होती. ओके. म्हणजे या फवारणीमुळं काय झालं, साईज पण याची चांगली झाली होती लाल कांद्याची, प्लस कलर. आजकाल लोकांना जो काही माल पाहिजे तो देखणा पाहिजे असतो, म्हणजे तो दिसायला चांगला पाहिजे, त्याची साईज चांगली पाहिजे आणि व्यापारी त्यामुळे त्याला 2 पैसे भाव जास्त देतो.
तर त्यामुळं आदरणीय गोरक्षनाथ रहाणे हे बादरपूरचे आहे, माझे मित्र आहे आणि त्यांनी आमचं हे तंत्रज्ञान वापरलं आणि खर्चही लिमिट, मला वाटतं तुम्हाला 2-2.5 हजाराची औषधं पहिल्यांदा दिली, नंतर काहीतरी 2 हजाराच्या आसपासची दिली. म्हणजे यांना आम्ही काही विशेष 10-20 हजाराची खतं पण टाकायला लावली नाही, गोण्या गोण्या खतं टाकायला लावली नाही, तरी पण अतिशय ते समाधानी आहे. खूप चांगलं त्यांना ॲव्हरेज मिळालं. असंच त्यांना कांदा आणि इतर पिकामध्ये त्यांना चांगलं ॲव्हरेज मिळो. महाराष्ट्रभरातून जे काही शेतकरी हा व्हिडिओ पाहतायत, मी त्यांना विनंती करतो की साहेब तुमच्याकडे पीक कुठले असू द्या, आम्ही तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन देऊ, त्याचबरोबर अतिशय कमी खर्चामध्ये. म्हणजे आज रासायनिक शेती करत असताना मी सांगेल की तुम्ही जैविक शेतीची त्याला जोड द्या. जर आपल्याला वाचवायचं असेल, आपली धरती माता वाचवायची असेल, मनुष्यजात वाचवायची असेल, तर आपल्याला सेंद्रिय शेती करणं ही काळाची गरज आहे. आता सेंद्रिय शेतीमध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास असेल, बॅसिलस असेल, याच्या पण फवारण्या कांद्यावर जर केल्या तर धुक्याच्या पिरियडमध्ये आपली बऱ्याचदा कांद्याची पात खराब होत असते. बरोबर. धुक्यामध्ये शक्यतो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये. तर त्या काळामध्ये जर आपण आपलं हाय पॉवर असेल किंवा सुडोबॅसिलस, ट्रायकोडर्मा यासारख्या फवारण्या केल्या तर अतिशय उत्तम रिझल्ट या ठिकाणी मिळतात. बरं, आमच्या ट्रीटमेंटवरती तुम्ही समाधानी आहात ना? एकदम समाधानी, याच्यात काही शंका. तर असा हा त्यांचा प्लॉट आपण या ठिकाणी बघूया. अतिशय समाधानी असणारे हे शेतकरी आहे. छान मांड या ठिकाणी कांद्याची आहे आणि याही कांद्याचा ॲव्हरेज आपण बऱ्यापैकी रेकॉर्ड तोडणार आहे. मांड जी आहे ती अतिशय उत्तम आहे. इथं जेव्हा आपण बघतो तर अतिशय उत्तम या ठिकाणी मांड आहे. आणि हे किती कांदे साहेब? 2 एकर कांदे. ह्या 2 एकर कांद्याचं ॲव्हरेज आपण जेव्हा तुमचं कांदा काढणीला येईल त्यावेळेस पुन्हा एकदा या ठिकाणी रहाणे साहेबांचा आपण व्हिडिओ घेणार आहेत आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याला शेवटची स्टेज कांद्याची किती झाली आणि किती ॲव्हरेज बसलं याचा पण व्हिडिओ आम्ही नक्की या ठिकाणी काढणार आहोत. तर महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना आमचे उत्पादन वापराबद्दल काय सांगाल? नाही, 100% याचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे. म्हणजे याच्यापासून तुम्हाला खर्च पहिला बचत होतो, पहिली ती गोष्ट. आणि दुसरं असं का त्याच्यापासून रिझल्ट जास्त आहे, हा महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी 100% हे प्रॉडक्ट वापरला पाहिजे. यांच्यावाली पिकअप 90 सगळे जे आता यांनी सांगितले एवढे नाव, आता माझं काही शिक्षण कमी असल्यामुळे मला एवढे पाठ नाही, पण यांनी सांगितल्या पद्धतीनं ते प्रॉडक्ट जर वापरले तर 100% आता हा जो गावरान कांदा आहे, आता याचीवाली 2.5 महिन्याचे हे कांदे झालेले, या गावरान कांद्याला असा कलर कधीच नसतो. म्हणजे आता एवढा लाल भडक कांदा दिसतो. अजून ज्यावेळेस परिपक्व होईल, 3.5 महिन्याचा कांदा ज्यावेळेस पुढं जाईल त्यावेळेस पूर्णपणे इतका कलर त्याला दांडगा राहणार का त्याला काही माप नाही. म्हणजे याच्या पाठीमागे मी कांदे म्हणजे केलेले होते, पण असा कलर 2.5 महिन्यामध्ये कांद्याला कधीच नाही आला. म्हणजे आता इडून पुढे सुद्धा ज्यावेळेस याचे दिवस भरतील त्या टायमाला हा गावरान कांदा आहे, तसा पाहायला गेला तर लाल कांदा नाहीये, हा गावरान कांदा आहे. या गावरान कांद्याला एवढा कलर आला, मोर ज्यावेळेस काढणीचा म्हणजे काढायला येईल त्या टायमाला तो सुद्धा पूर्णपणे लाल भडक कांदा राहील. म्हणजे हे प्रोडक्ट वापरल्यामुळं या कांद्याला कलर सुद्धा चांगल्या प्रकारे आला. फायदा अजून एक होणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची एक तक्रार असते की कांदा आम्ही चाळीमध्ये ठेवला आणि बरेचसा कांदा सडला जातो. हा, बरोबर. आता याचं कारण काय आहे गोरख भाऊ? याचं मेजर कारण असं आहे की अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर, म्हणजे 10-26, युरिया, DAP, 24-24 ही सारी खतं ते शेतकरी बेसुमार वापरतात. पण त्याचं प्रमाण कमी करून, असं काही म्हणत नाही की तुम्ही ते 100% बंद करा, पण त्याचं प्रमाण कमी करून जर सेंद्रिय शेतीची जोड, म्हणजे जसे रहाणे ॲग्रोचे जसे प्रोडक्ट आहे, पिकअप 90 असेल, त्याचबरोबर सिलफास्ट असतील, ER गोल्डन असेल, रहाणे ॲग्रोचं वॉटर सोलेबलमध्ये 52-34 असेल, 0050 असेल, ही दर्जेदार खतं देतो आपण. ही शेतकऱ्यांना फसवायचे किंवा त्याच्या मुखातला घास ओढायचं काम आम्ही अजिबात करत नाहीये. उलट आम्ही कमी पडतोय शेतकऱ्यांचे व्हिडिओ घेण्यामध्ये. आज गोरख भाऊ या ठिकाणी आम्हाला कित्येक वेळेस बोलले की तुम्ही कांद्याच्या माझ्या प्लॉटला व्हिजिटला या, पण येणं शक्य झालं नाही. दैवयोगाने आज या ठिकाणी मनात आलं, त्यांच्या प्लॉटमध्ये आलो. मी महाराष्ट्रातील समग्र शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो, तुमच्याकडे कांदा पीक असेल, टरबूज असेल, खरबूज असेल, संपूर्ण पिकासाठी सेंद्रिय पद्धतीनं या ठिकाणी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतो. आणि नक्की तुम्ही स्क्रीनवर आमचे नंबर दिसत आहेत, त्याच्यावरती तुम्ही या ठिकाणी फोन करा आणि नक्कीच प्रोडक्ट मिळवा आमच्या डीलरच्या माध्यमातून. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या हेल्पलाईनच्या माध्यमातून ऑल महाराष्ट्र आम्ही
या ठिकाणी प्रोडक्टची डिलिव्हरी या ठिकाणी देतो आणि मोफत असं मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो। तर असा हा यांचा सुंदर प्लॉट आपण पाहिलेला आहे। अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी, आमचे अनेक उत्पादनं पाहण्यासाठी आमचा चॅनल अजूनही सबस्क्राइब केलेला नसेल तो नक्की करून घ्या। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी साईनाथ रहाणे रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।